आपल्या केला रोहित पवारांनी अपघातावर प्रश्न केली मात्र राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत काही वाद किंवा नरेश काही वाद सुरू होते असं देखील त्यांनी दावा केला आहे. आमदार रोहित पवार यांनी मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये 28 तारखेला झालेल्या आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यावर एक सखोल अभ्यास करून 2 दिवस त्यांनी एक प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केला. आता काही वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लोकांच्या मनातल्या शंका या गेल्याच पाहिजेत आणि या ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत किंवा ज्याच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले गेले आहेत त्याची सखोल चौकशी राज्य शासन करेल, केंद्र सरकार करेल आणि मला वाटते मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. पण त्याने दावा केलेला आहे की अरोरा यांना जे काही नोटीस दिले ते रद्द करण्यासंदर्भात आता वास्तविक रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांचे चुलत्यांचा अपघात झालेला आहे. जसा ज्यांना दुःख झाले त्याच्यापेक्षा आम्हालाही जास्त झालेलं आहे. आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे आणि आमच्याही मनामध्ये शंका आहेत त्या आम्ही मुख्यमंत्री मोदींच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत. त्यामध्ये रोहित पवारांनी मला वाटते कृपया भाग घेऊ नये. त्यांनी अजित पवारांच्या अपघातावरून जी आता माहिती दिलेली आहे त्याचा ते पाठपुरावा करतायत ते मला वाटते एक त्याचा मुद्दा म्हणून त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. विरोधक तटकरेला टार्गेट किंवा प्रफुल्लबाईंना टार्गेट करताना दिसत आहे. एक फाईलच्या निमित्तानं दोघांचं नाव वारंवार घेतलं जातं. आता मला एक सांगा त्यांची तटकरे साहेबांची दादाची तटकरे साहेबांची प्रफुल्लबाईंची त्याही एकदा भेट झाली असेल अनेक वेळा भेटी झाली असेल. प्रफुल्लबाई पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्यापासून कार्याध्यक्ष आहेत. आजही ते कार्याध्यक्ष आहेत आणि अजितदादांच्या नंतर ते आता एक प्रमुख आहे. आता ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष या सुनीतराव विजयन केलं जाईल त्यानंतर ते सुद्धा कार्याध्यक्ष राहणारच आहे. आता तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आता मला हेच समजत नाही. मी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी मी त्याचा खुलासा केला होता की हे दोन विलन कसे होऊ शकतात, त्यांना टार्गेट का केलं जाते. जर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच असतील आणि तेच आमदारांची मिटिंग बोलण्यासाठी त्यांना अधिकार असेल तर त्याची चूक काय आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल हे मुख्यच असल्यामुळे ते उपस्थित असणं किंवा त्याच्यावर असणं हे गैर काय. आणि म्हणून एकत्रित पवार साहेबापासून ही मंडळी तिथं आहेत. आजही ती होती. त्यामुळे विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत आणि आमच्या पक्षात अंतर्गत हे लुडबुड करतायत असं माझं मत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या आता विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा ही चर्चा करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठलाही नेता त्याच्या चर्चेत नव्हता. त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही. आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदलली आहे. आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल. त्यांचं याबद्दल मत काय ते बघावं लागेल. त्याशिवाय आता सुनीतराव विजय यांचे जो कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता या पक्षामध्ये होईल. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे समजा विलिनीकरण झालाच पाहिजे त्याला आहेत असताना झालाच पाहिजे तर सगळं राज्याचं नेतृत्व अजितदादांकडे देण्यासंदर्भातला काही विचार किंवा अशा काही चर्चा ती काय मला माहिती नाही. मी नव्हतो ना चर्चेत. परंतु त्यांच्या सांगण्यावरून तसं आहे की पवार साहेबांनी थांबायचं आणि अजितदादांनी करायचं असं ही मंडळी म्हणतायत. राष्ट्रवादीच्या अक्षरामध्ये असं म्हणजे आज अशा पद्धतीचा त्यांनी उल्लेख करण्यात आला की दादांकडे शशिकांत शिंदेच्या चर्चेत असायची ती चर्चा विशेषतः की दोन्ही पक्षांच्या जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल असायची. आम्हाला एक फोन यायची किंवा एकत्र जर येत असाल तर एकाचे नाव लढवा म्हणून आपण गडीला जर छत्तीसगडमध्ये प्रयोग केला. परंतु ह्या इतपर
दादा आमच्याशी काही बोलले नाही हे काय सर आज आढावा